आणि यानंतर मुंबईतून एक मोठी बातमी हाती येते। मुंबईजवळ गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटल्याचं समजतंय। नेमकी ही बोट कशामुळे उलटली याबद्दलचं समजू शकलेलं नाहीये, परंतु या तासाची या घडीची एक अतिशय महत्त्वाची बातमी। गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटल्याची माहिती मिळते। बोटीमध्ये अनेक प्रवासी असल्याचं देखील समजतंय। गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी ही बोट होती आणि दुर्घटनाग्रस्त बोटीमध्ये अनेक प्रवासी असल्याची माहिती मिळते। दरम्यान याची दृश्य देखील आता समोर आलेली आहेत। दुर्घटनाग्रस्त बोटीत अनेक प्रवासी देखील होते। गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे ही बोट जात होती आणि याच दरम्यान ही बोट जी आहे ती उलटलेली आहे। दरम्यान या ठिकाणी आता यंत्रणा देखील कामाला लागलेली आहे आणि याची जी एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे ती देखील समोर आलेली आहे। या तासातली अतिशय महत्त्वाची बातमी, मुंबईतून ही बातमी समोर येते। गेटवे ऑफ इंडियामध्ये ही बोट होती, अनेक यात्रेकरू या ठिकाणी होते आणि सगळ्यांना सध्या रेस्क्यू केलं जात आहे। दरम्यान ही नेमकी बोट कशामुळे उलटली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। एलिफंटाच्या दरम्यान या ठिकाणी बोट जाणार होती। गेटवे ऑफ इंडियाजवळ ही प्रवासी बोट उलटलेली आहे। दरम्यान या दुर्घटनेमध्ये किती प्रवासी या बोटीवर होते याची संख्या देखील कळू शकलेली नाहीये, परंतु जी आत्ता महत्त्वाची माहिती समोर आली आहे त्यानुसार या बोटीमध्ये मात्र अनेक प्रवासी होते। ही बोट उलटलेली आहे आणि सध्या सगळ्यांना रेस्क्यू करण्याचं काम देखील सुरू असल्याचं समजतंय। दुर्घटनेची माहिती मिळताच इतर बोटींनी देखील या ठिकाणी धाव घेतलेली होती आणि त्यांच्याकडून सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेस्क्यू केले जाते। या बोटीमध्ये अनेक प्रवासी होते अशी देखील माहिती मिळते। अपडेट जाणून घेऊयात, सूरज सावंत आपल्यासोबत आहे। सूरज, नेमकी कधीची घटना आहे आणि आत्ताचे काय नेमके अपडेट मिळत आहेत? नक्कीच आपण पाहतोय की एलिफंटाला ही जाणारी प्रवासी बोट होती जी दुपारच्या दरम्यान निघाली होती। मात्र अचानकपणे त्या ठिकाणी बोटीचा अपघात झाला आणि बोट ही बुडू लागल्यानंतर त्या ठिकाणी रेस्क्यू टीमसाठी मदत मागण्यात आली आणि तातडीने ही रेस्क्यू पोलिसांकडून देखील मिळवण्यात आली। त्याचबरोबर स्थानिक त्या ठिकाणी ज्या बोटी होत्या त्या देखील मदतीसाठी धावून गेल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत सर्वच जे प्रवासी होती त्यांना आता रेस्क्यू करण्यात यश आल्याची माहिती मिळते। या दरम्यान नेमकी घटना कशामुळे ह्या बोटचा अपघात झाला आणि त्या ठिकाणी ती बोट बुडू लागली हे अद्याप कळू शकलं नाहीये। मात्र जे प्रवासी आहेत त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे जे शर्थीचे प्रयत्न आहेत हे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। सूरज, साधारणपणे किती प्रवासी होते याबद्दल काही कळू शकलंय? आकडा कळू शकलाय प्रवाशांचा नेमका? अंदाजे 20 ते 25 जण या बोटीवरती प्रवास करत असल्याचं कळालं होतं। मात्र जो यंत्रणेचा आकडा आहे तो अद्याप कळू शकलेला नाहीये। मात्र रेस्क्यू हे करण्यात आलेले आहे। गेटवेहून जर आपण पाहिलं तर दररोज एलिफंटासाठी जाणाऱ्या या बोट निघत असतात आणि त्यातनं ही जाणारी बोट होती आणि त्याच वेळी तिचा अपघात झाला आणि वेळीच त्या ठिकाणी रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे आणि आता तिथल्या जे प्रवासी होते त्यांना आता रेस्क्यू करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।